सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी। उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज। नमस्कार, मैं प्रेम जामनानी, आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरी खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। वरिष्ठ पुलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे के ट्रांसफर की खबर मिलते ही उल्लासनगर पुलिस स्टेशन का माहौल गमगीन हो गया। पूरा पुलिस स्टेशन मानो भावविहीन हो गया और कई पुलिस कर्मियों की आंखें नम दिखी। ताम्हाणे किसी परिचय के मोहताज नहीं थे। कम समय में उन्होंने इलाके में गुनहगारों पर सख्त अंकुश लगाया और कई कुख्यात अपराधियों पर मकोका के तहत कार्रवाई की। अपराधियों के लिए वे जितने कड़क थे, आम जीवन में उतने ही सहज और सरल स्वभाव के इंसान के रूप में पहचाने जाते थे। उनका एक और रूप जो बहुत कम लोगों को पता था, वह है परिवार के प्रति गहरा प्रेम और लगाव। अपने वृद्ध पिता को कंधों पर उठाकर सीढ़ियां चढ़ाना उनके मानवीय और संवेदनशील व्यक्तित्व का अनोखा परिचय है। स्वास्थ्य और फिटनेस के प्रति सजग ताम्हाणे ने न केवल स्वयं को स्वस्थ रखा बल्कि शहरवासियों को भी स्वास्थ्य के प्रति जागरूक करने के लिए मैराथन का आयोजन कराया। वे आयरन मैन के रूप में भी प्रसिद्ध हैं और भारत ही नहीं बल्कि विदेशों में भी अपनी प्रतिभा का लोहा मनवा चुके हैं। साइकिलिंग और तैराकी प्रतियोगिताओं में कई पुरस्कार जीत चुके ताम्हाणे आज भी युवाओं के लिए प्रेरणा बने हुए हैं। उनके ट्रांसफर से उल्लासनगर पुलिस स्टेशन ही नहीं बल्कि पूरे शहर में एक खालीपन का एहसास है। नागरिकों का कहना है कि ताम्हाणे की सख्त कानून व्यवस्था और संवेदनशील इंसानियत को हमेशा याद रखा जाएगा। तो पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। दो पल की थी ये दिलों की दास्तां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। फेंके थी कोई उजली किरण, तुम थे या कोई कली मुस्काई थी। तुम थे या सपनों का था सावन, तुम थे के खुशियों की घटा छाई थी। तुम थे के था कोई फूल खिला, तुम थे पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। दो पल की थी ये दिलों की दास्तां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ।
खुशबू हवाओं में थी, तुम थे या रंग सारी दिशाओं में थे। तुम थे या रोशनी राहों में थी, तुम थे या गीत गूंजे फिजाओं में थे। तुम थे मिले या मिली थी मंजिलें, तुम थे कि था जादू भरा कोई समा। दो पल रुका ख्वाबों का कारवां, और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। दो पल की थी ये दिलों की दास्तां, और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। तो पल रुका ख्वाबों का कारवां, और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। दो पल की थी ये दिलों की दास्तां, और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ। मी दप्तरी होतो, परंतु सरांची व्यक्तिमत्व म्हणायचं होतं. आपण जसं म्हणतो आरोग्यम धनसंपदा, तशी धनसंपदा म्हणजे साहेबांनी काय कमवलं इथं, तर काय कमवलं तर त्यांनी आरोग्य, म्हणजे त्यांनी इथं ACP झाले, इथे ते आयरमॅन झाले, म्हणजे इथं उल्हासनगर पोलिसांकडून त्यांना चांगले चांगले म्हणजे पदं भेटलेली आहेत. आणि त्यांनी ACP म्हणून जे प्रमोशन झाले त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी सर्वांना चांगली वागणूक दिली त्याच्याबद्दल म्हणजे भरपूर अधिकारी होऊन गेले, सर्व भरपूर म्हणजे असे भरपूर जणांनी भरपूर बघितले असेल, पण त्यांच्यासारखं नाही बघितलं की त्यांनी चांगली वागणूक प्रत्येकाला दिलेली आहे. आणि म्हणजे त्यांचं म्हणजे वेगळंच म्हणतो, आपण म्हणतो काही काहींची वेगळी स्टाईल असते, तर त्यांचं म्हणजे करेक्ट कार्यक्रम आहे. काही काही शब्द आम्ही वेगळे शिकलो. तांबणे सर, तसेच माझे अधिकारी सहकारी मित्र मैत्रिणी सरांची, पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर येथे पदोन्नती तसेच बदली झालेले सगळे आपण निरोप समारंभाकरिता इथे एकत्र आलेलो आहोत. खरंच साहेबांबद्दल बोलणं म्हणजे मला शब्दही सुचत नाही. मी पोलीस खात्यात 15-16 वर्ष सर्व्हिस केली, परंतु सरांसारखे अधिकारी मला काम करण्याकरिता अनुभवायला मिळाले नाही. सर इथे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा सरांनी 8-10 दिवसातच सर्व महिला एकत्र येऊन मीटिंग घेतली. सरांनी सांगितलं सगळ्यांनी माझ्या कॅबिनमध्ये या, परंतु माझ्या मनात एकच भीती होती का सर पुण्याहून आले, सर खूप स्ट्रिक्ट असतील, आपण कसं जायचं कॅबिनमध्ये. परंतु मी हिंमत करून दरवाजाजवळ आली कॅबिनच्या. सरच उठले आणि रागाने बोलले, तुम्हाला काय आमंत्रण द्यायचं का. तसं आम्ही मध्ये आलो. सरांनी आम्हाला भरपूर काही गोष्टी सांगितल्या. मी घराचा प्रमुख असतो त्याप्रमाणे मला तुमच्याकडून कामं करून घ्यायचे, सगळ्यांनी एकजुटीने कामं करा, या पद्धतीने सरांनी आम्हाला शिकवण दिली. खरंच सर जे शब्द बोलले कुटुंब प्रमुख, ते सरांनी खरंच सत्य करून दाखवले. जसं मुलीचं आणि वडिलांचं नातं असतं त्याच प्रकारे सर आमच्याकडून कामं करत होती. आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सरांनी शिकवण दिली. घर कसं सांभाळायचं, ऑफिस कसं सांभाळायचं, कौटुंबिक जीवन कसं जगायचं, सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला एका वडील मुलीला शिकवतात त्याप्रमाणे दिल्या. खरंच सरांबद्दल खूप बोलायला वाटतंय, पण मनाची तयारी नाही. तसंच दुसरी गोष्ट, सरांकडून आम्हाला उत्तम आरोग्याबद्दल खूप काही शिकवण मिळाली. सरांच्या वयाच्या 56-57 वर्षी सरांनी जिद्द आणि चिकाटी घेऊन सरांनी आयरन मॅन म्हणून पुरस्कार किताब पटकावला. खरंच सरांना सॅल्यूट आहे. ज्वलन त्यांची वरिष्ठ पोलीस उल्हासनगर पोलीस स्टेशन ते पोलीस अपर पोलीस अधीक्षक पुणे योजना फोटोग्राफी
बदली झालेली आहे. सर या ठिकाणी बदलून आले त्यावेळेस इलेक्शनचा कार्यकाळ नुकताच सुरू होणार होता. सर ज्यावेळेस पहिल्यांदा इथं आले त्यावेळेस त्यांचा तो करारी बाणा बघून असं वाटलं होतं की बाबा आता आपलं काही खरं नाहीये, अतिशय कणखर आणि रागीट व्यक्ती आपल्याबरोबर आलेली आहे. परंतु पहिल्याच मीटिंगमध्ये सरांनी तो आमचा जो गैरसमज होता तो दूर केला. त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. त्यांनी सर्वांना खूप सांभाळून घेतलं. सर तुमची उणीव खूप भासेल. मला पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय अपर पोलीस अधीक्षक सो गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूर. प्रथमतः सरांना जेव्हा आपल्या पोलीस स्टेशनला आले आणि नंतर आपल्या वेगवेगळ्या अधिकारी अंमलदार यांच्याबरोबर मीटिंग झाल्या. सरांना ऑस्ट्रेलियाचा आयर्नमॅन पुरस्कार मिळाला. आपण सगळ्यांनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सर सहभागी झाले. त्यांची उणीव आपल्याला इथून पुढे नेहमीच भासणार आहे. आपल्या पोलीस खात्यामध्ये खूप अधिकारी होतात. कोणी बढतीवर जातात, कोणी सेवानिवृत्त होतात. परंतु सरांनी पहिलं सांगितलंय पोलीस खातं एक आपलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून सरांनी मार्गदर्शनाने आपल्याला ज्या ज्या गोष्टी देण्यासारख्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलाय. हे सर्व करत असताना मला एक अनुभव आला. आपले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत जेव्हा आजारी पडले तेव्हा सरांनी त्यांच्या मुलाचा माझ्याकडून नंबर घेतला, त्यांचा नंबर घेतला आणि तात्काळ डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केलं. माझ्या साहेबाला काय झालं, काय पैसे पाहिजे तर सांगा, त्यांना वेळोवेळी उपचार झाले पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचं साहेबांना नुसतं प्रमुख म्हणून नाही परंतु त्या संकट जर आलं तरी निवारण करण्याची साहेबांमध्ये हातोटी आहे. तर ती हातोटी सगळ्याच अधिकाऱ्यांना जमत नाही. याच्या बाबतीत डोंबिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते मानसिंग पवार साहेब, जे सुद्धा सरांसारखेच असेच करारी आणि अतिशय मातृहृदयाचे अधिकारी म्हणून होते. त्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अशीच मदत केलेली आहे. जमल्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद मानतो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामले साहेब यांची पदोन्नती होऊन कोल्हापूर परिक्षेत्र येथे त्यांची बढती झाली आहे आणि नवीनच आपल्याकडे श्री आव्हाड साहेब यांनी चार्ज घेतला आहे. त्यांचे बी मनापासून मी धन्यवाद मानतो. साहेबांबद्दल बोलायचं तर खूप काही बोलता येईल. साहेबांनी 2023-24 मध्ये चार्ज घेतला व आतापर्यंत साहेबांच्या सहवासामध्ये आपण राहिलो. साहेबांनी योग्य पाहिजे तेव्हा आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यापेक्षा जास्त काही सांगायचं म्हणजे 5 महिन्यापूर्वी मी आजारी पडलो होतो. नाशिक येथे मॅग्नो हॉस्पिटल ॲडमिट झालो होतो. त्यावेळेस साहेबांना माहिती मिळाली. त्यावेळेस साहेबांनी माझ्याशी व माझ्या कुटुंबाशी संपर्क साधला व तेथील डॉक्टरांशी साहेबांनी डॉक्टरला असं सांगितलं की तो माझा कर्मचारी नसून तो माझ्या कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे. त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन योग्य तो उपचार करावे व माझ्या फॅमिलीला साहेबांनी फोन करून मुलांना फोन करून तुम्हाला आर्थिक मदत पाहिजे असेल तर मला त्याबाबत माहिती द्या, मी तुम्हाला मदत करू. असं बरंच काही उदाहरणं आहे सांगायला. आम्ही ठाण्यात अंमलदार असताना सुद्धा साहेबांनी आमच्या बाहेर लोक पब्लिक जमली तर साहेब बाहेरून आमच्यावर ओरडत होते. पण त्याचा कारण आम्हाला समजत होतं साहेब का ओरडत होते. बाहेर 15-20 लोक पब्लिक कांगाव करीत होते. त्यामुळे आमच्यावर रागवल्यामुळे त्यातल्या 50% लोक पळून जायचे आणि त्याचं दडपण हे आमच्यावरचं कमी व्हायचं. असं साहेबांचे भरपूर सांगता येईल. आता सांगण्यासारखे भरपूर असून बी मी तेवढं काही सांगू शकत नाही. प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळावी एवढं करून मी साहेबांचा परत एकदा धन्यवाद देतो. साहेबांना पुढील वाटचालीबद्दल साहेबांनी आपल्या इथून निरोप घ्यावा आणि त्याबद्दल मी साहेबांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बदली झाली त्यांच्या अधिकाऱ्यांना
सगळ्यात जास्त गोपनीयता साहेबांशी संपर्क येत असल्याने सायलेन्सवर ठेवा. सगळ्यात जास्त साहेबांशी संपर्क आमचा आला. पण साहेब कोण कधी आम्हाला कामामध्ये कधी ओरडले नाही. तर मी एवढे बोलू शकतो. फक्त एकच साहेबांबद्दल एवढं सांगायचं आहे की माझ्या स्थिती जे घडलेलं आहे त्याबद्दल साहेबांबद्दल हे की माझा ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला होता आणि ॲक्सिडेंट होऊन जेव्हा माझी बदली झाली, बदली होऊन मला इथून सोडण्यात आलं ठाणा येथे तर पाय माझा सुजायचा आणि पाय दुखायचा. परंतु एक दिवशी साहेबांनी येऊन मी फक्त बोललो की साहेब म्हणलं मी रेल्वेच्या पायऱ्या मोजतो, माझा रात्रभर म्हणलं पाय दुखतो. साहेबांनी एका फोनवरती मला कसं आणलं इथं आणि कसं नाही त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. जोपर्यंत म्हणजे अवस्था होती आज माझी पण तीच अवस्था आहे. सरांचा कदाचित हा माझ्या दुसरा क्षण आहे. सरांबद्दल बोलायसारखं खूप आहे माझ्याकडे, परंतु सरांकडून जी आपुलकी भेटलेली आहे खात्यामध्ये ती कदाचितच दुसऱ्या कुणाकडून भेटेल. सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ताम्हाणे सर हे आज अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर क्षेत्र येथे यांची पदोन्नती झालेली आहे. तरी मी माझ्या मी बोलण्यासाठी यासाठी पुढे आली की माझ्या मैत्रिणी सर खूप रडतात. त्यांना वेळोवेळी म्हणजे इथून जरी गेले तरी पण मार्गदर्शन करत राहून मी 7-8 महिनेच म्हणजे तुमच्या संपर्कात होते किंवा माझं पहिलंच पोलीस स्टेशन आहे. पण सरांनी खूप मार्गदर्शन केलं, म्हणजे काम पण शिकवलं, कामासाठी तयार केलं. म्हणजे सगळे बोलतात की बाबा मॅडम म्हणजे आत्ताच नवीनच आहे, पहिलंच पोलीस स्टेशन, पण साहेबांनी खूप म्हणजे कामाबद्दल पण मार्गदर्शन केलं. म्हणजे कौटुंबिक पण बाबा तुमचे लहान मुले आहेत तर त्यांच्याशी कसं वागायचं, तुम्ही इथून म्हणजे कामाचा लोड घेऊन जाता तर घरी कसं ट्रीट करायचं, मुलांना कसं राहायचं त्यांच्यासोबत हे पण शिकवलं. प्रथमतः पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन सर. सर जेव्हा आले त्यावेळेला मी सरांचा RTPC होतो. RTPC असतानाच ते म्हटले की तुमचा हाच वय शिकण्याचा आहे, तुम्ही आताच काहीतरी करा. आणि त्यांनी मला ठाणे अंमलदार मध्यस्थी ड्युटी दिली. तिथे असताना आपण कसे पब्लिकशी राहिलो पाहिजे त्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलंच. दुसरं म्हणजे सर आयरमॅन झाले. आयरमॅन सर स्वतःच्या मेहनतीने झाले, पण नेहमी दुसऱ्यांना सांगताना मीडिया समोर किंवा कोणी पण त्यांचे जवळचे कोण येणार त्यांना ते आमचं हे सांगायचे की यांच्यामुळे मी आयरमॅन झालो. सर आयरमॅन तुम्ही आमच्या कुठलेही झाले, सर तुम्ही तुमच्या मेहनतीने झाले. तुम्हाला प्रमोशन बद्दल अभिनंदन. साहेबांबद्दल माझा अनुभव इतका चांगला आहे. आता माझ्या मुलीचं राजस्थानला जोधपूरला ॲडमिशन झालं होतं. मी सोडून रिटर्न येत होतो. आल्यावर मुलगी एकदम म्हणजे कधीच आमच्यापासून लांब न राहिलेली तेवढी डिप्रेशनमध्ये आली. मला फोन केला की पप्पा मला इथं होणारच नाही, मी परत रिटर्न येते, आणि ऐकायलाच तयार नाही. मग नंतर मी मध्येच उतरून रिटर्न राजस्थानला गेलो. आता माझी सुट्टी तर संपली होती, सुट्टी आता वाढवण्यासाठी मग जेडीनं फोन केला. जेडीने सांगितलं की साहेबांना फोन करा त्यांच्या कानावर. साहेबांना फोन केला आणि सांगितलं असा प्रॉब्लेम. साहेबांनी सांगितलं तू परत गेलायस परत जा, जोपर्यंत ती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत येऊ नको, इथलं मी सुट्टीचं काय ते बघून घेईन. नंतर तिला फोन द्यायला सांगितलं, ती हॉस्टेलला होती. दुसऱ्या दिवशी तिला फोन दिला साहेबांशी बोलायला लावलं. साहेबांनी 15 ते 20 मिनिट तिला एकदम व्यवस्थित समजावलं. नंतर मग ती एकदम व्यवस्थितच झाली आणि आभारी आहे मी त्याबद्दल साहेब. पदोन्नती भेटल्यामुळे ते आज आपल्या कोल्हापूरला पदोन्नतीवर ACP पोलीस अधीक्षक कोल्हापूर म्हणून जात आहेत. तरी त्यांना आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा. सर्वांना आता या ज्या सह्या ज्या राहिलेल्या आहेत, बऱ्याच जणांची इच्छा होती की साहेब गणपतीपर्यंत राहावे म्हणून, परंतु असो साहेबांना व त्यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. साहेबांनी तसं मला पण खूप सांभाळून घेतलं.
माझ्याही आता मी कधी आजारी पडलो नाही, आत्ताच मी आजारी पडलो. तर साहेबांनी स्वतः खूप जातीने लक्ष घालून मला सर्व ती व्यवस्था केली, त्याबद्दल मी खूप आभारी आहे. साहेबांना व त्यांच्या कुटुंबियांना पुढचं जीवन आरोग्यदायी व यशस्वी जावं याबद्दल सर शुभेच्छा. अधिकारी वर्ग आणि अंमलदार साहेबांनी तुम्ही इतर जेवढे ओळखता त्याच्यापेक्षा मी कदाचित साहेबांना जास्त ओळखत असेल. साहेबांची माझी नोकरी पुण्यामध्ये बरोबर झालेली नव्हती, परंतु मी क्राईम ब्रँचला ॲडिशनल CP रीडर असताना एक मोठी कारवाई झाली. त्या कारवाईमध्ये मोलाचा सहभाग होता आणि आम्ही एकाच डिव्हिजनला होतो, खडकी डिव्हिजनला, पण आमचे काही एवढे इंटरॅक्शन नव्हतं. परंतु पुण्यामध्ये साहेबांचं जे कार्य चालू होतं ते पेपरला मी सारखं वाचायचं. साहेबांनी म्हणजे साहेबांच्या प्रत्येक पोस्टिंग मला माहिती आहे का, तर साहेबांचं जे पुण्यातलं कार्य होतं की भारतीय विद्यापीठ असेल, समर पोलीस स्टेशन असेल, खडकी पोलीस स्टेशन असेल, प्रत्येक पोलीस स्टेशनचं पेपरला येत नाही, पण वेगळेपणा हा एखाद्या अधिकाऱ्यामध्ये असतो. तो अधिकारी तो वेगळेपणामुळे एखाद्या मोठ्या सिटीत तेवढं मोठं नाव होतं साहेब, म्हणजे त्या पुणे सिटीमध्ये. आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाचे डोळे पाणवले आहेत. आत्ताच्या जगामध्ये, आत्ताच्या युगामध्ये कुणी कुणासाठी रडायला मोकळं नाही, परंतु आज प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी काय की त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीने एकमेकांबद्दल, एकमेकाच्या फॅमिलीबद्दल किंवा अडीअडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे. ती मदत फक्त वरचेवर नाही तर एक हृदयातून मदत केलेली आहे आणि ही मदत त्याच्या कुटुंबापर्यंत गेलेली आहे. आजारी असेल कोणी, आता मी माझ्या स्वतःच्या यांनी पाहिलेलं आहे की बापू आजारी होते, त्याच्यानंतर आई साहेब आजारी होते, आपले सूर्यवंशी मेजर त्यांची आई आजारी होती, एक्सपायर झाली सूर्यवंशी मेजरची. तर स्वतः साहेब त्या म्हणजे एका वेळेस याला फोन लाव, त्याला फोन लाव, त्याला फोन लावून इकडं पण दुसऱ्या फोनवर त्या यांचं सांत्वन किंवा त्यांचं कशी विचारपूस चालू होती. हा झाला इथला भाग सांगायचा. त्यानं ज्यावेळेस मी आमची इलेक्शनला बदली झाली ठाणे शहरला आणि साहेबांचा माझा एवढं काही परिचय नव्हता, परंतु साहेब ज्यावेळेस ठाण्याला निघाले सकाळचा मी फोन केला, साहेब तुम्ही निघाले का? ते म्हटले हो. आणि मग त्यानंतर मी हजर झालो. मग चुकतंय म्हणून, पण सर जेव्हापासून आले तेव्हापासून आम्हाला डीबीओला एक इन्स्पिरेशन आलं आणि स्पेशली म्हणून जेव्हा सर त्या स्पॉटला व्हिजिट करायचे. आणि फर्स्ट इन्सिडेंट असा का जेव्हा आपल्या हातीमध्ये चेन स्नॅचिंग 2 झाले होते, इराणीने धोबीघाटमध्ये केले होते, तर आम्ही तर करायचो डीबीओले. सर आम्हाला सारखं घाबरायचे का लॉकअप गार्डची जागा खाली आहे, लॉकअप गार्डची जागा खाली आहे म्हणून. आणि आम्ही काय जर मी सिद्धू आम्ही दोघी टीम काम करायचो. सातपुते साहेब पण होते आम्हाला मार्गदर्शन करायला वेळोवेळी काय काय तसं म्हणून, म्हणजे इच अँड एव्हरी स्पॉटला होते सातपुते साहेब. पण आम्हाला मेन जे बोलतात ना अमृत कुठे भेटलं, तर आम्ही त्या स्पॉट पर्यंत गेल्यानंतर साहेबांनी तिथं येऊन आम्हाला व्हिजिट केलं टिटवाळ्याला. आम्ही असं अनएक्सपेक्टेड होतो का सर कशाला येणार म्हणून, नाही का, असं त्या हिशोबाने आम्ही चालू आहे सर हाय चालू आहे. पण जेव्हा सर तिथं आले आणि सरांनी आम्हाला जी पॉवर दिली, तिथल्या सिनियर पीआयना भेटून सांगितलं असं असं माझे 2 कर्मचारी व्हॉट एव्हर ही वॉन्ट ही मस्ट बी प्रोव्हाइड बाय यू. एवढी पॉवर दिल्यानंतर आमचा कॉन्फिडन्स लेवल म्हणजे एकदम टू मच झाला होता असं आता काय. आणि तिथं आम्हाला यश भेटलं, आम्ही त्याच दिवशी यश भेटलं. आम्ही ती गाडी डिटेक्ट केली आणि त्यानंतर आम्ही ते आरोपी आणले आणि 2 ते 3 चेन स्नॅचिंग आम्ही रिकव्हर केल्या. ही साहेबांमुळे झालं. म्हणजे आता आमच्याकडे एवढं काय एबिलिटी नव्हती ती, पण ही एबिलिटी साहेबांनी आम्हाला प्रोव्हाइड केली, म्हणून त्याबद्दल तर टू मच थँकफुल टू सर. आणि दुसरी म्हणजे माझी पर्सनल लाईफ बद्दल मी असं बोलू इच्छितो का मी मागील 4-5 वर्षापासून पैसे सेव्हिंग करतोय का माझ्या आईला हजला घेऊन जाण्यासाठी. आणि त्यासाठी मला रजा पास करून घ्यायची आहे, त्यासाठी मी हप्ताभर प्रॅक्टिस करत होतो घरातल्या घरात का साहेबांना कन्व्हिन्स करावं लागेल मला का मला कमीत कमी 25 दिवस सुट्टी पाहिजे त्यासाठी हजला जाण्यासाठी मला. तर बाबा मला माहित होतं म्हणजे एवढं इझिली कोण सुट्टी देणार नाही 25 दिवस. तर मी घरातल्या घरात प्रॅक्टिस करायचो का हे बोलूंगा तो ऐसा होएगा, वो बोलेगा तो ऐसा होएगा करके. पण मी येऊन साहेबांना नुसतं ऍप्लिकेशन दिलं विदाऊट एनी रिझन. गणपती साहेबांनी सिग्नेचर केलं. 5व्या दिवसाला गणपती बंदोबस्त करून मी दुसऱ्या दिवशी फ्लाईट पकडली होती. आणि आईचं मी सांगितलं साहेबांना, साहेबांनी मला कसं म्हणजे मला हुंदक्या भरून येतात ते
म्हणजे एकदम मला शब्द नाही बोलायला, पण नाही मी तो म्हणजे एन्जॉय केलं ती यात्रा जी असते आमच्यासाठी इम्पॉर्टंट. आणि साहेबांनी ते सांगितलं म्हणजे व्यवस्थित जावा आणि काय असलं पैसा पाण्याची काळजी करू नकोस, आणि मला कॉल कर त्याबद्दल. बस थँक्यू सो मच. साहेबांचं प्रमोशन झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. कोणता त्रुटी करत असताना सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत म्हणजे सरांचं मुलाचं सहकार्य लाभले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. खूप अभिनंदन. एक पोलीस स्टेशन कसं असतं तर हे कुणावरती डिपेंड असतं, ते फक्त एका माणसावरती जो या खुर्चीवरती बसतो त्याच्यावरती आपण ठरवू शकतो की पोलीस स्टेशन कसं आहे. तर सांगण्यासारखं खूप आहे, 2 शब्दात बोलेल. माझं उल्हासनगरचं पोलीस स्टेशनचा प्रवास ज्यांनी माझ्यासोबत 1 वर्ष काम केलं त्यांना माहिती आहे. 1 वर्षापूर्वी सरिता आहेत म्हणून बदलून जाण्यापासून ते आज सरिता आहेत म्हणून मी थांबले इथपर्यंतचा माझा हा पूर्वी उल्हासनगर पोलीस स्टेशनचा प्रवास आहे. म्हणजे इतक्या काही घडामोडी घडल्या, एक काळ असं होता, पण त्यावर मागे सर जेव्हा पण राबवले तेव्हा कळत होतं माणूस वाईट नाही, आपली परिस्थिती वाईट आहे. पण सरांनी त्याच्यानंतर सरांनी जी बाप म्हणून जी भूमिका घेतली, जो आम्हाला प्रत्येकाच्या शब्दातून आणि प्रत्येकासोबत एक वैयक्तिक जे झालंय, प्रत्येकाचं हे मत नक्कीच आहे की निश्चित ठामपणे सरांनी एक घराचा कर्ता पुरुषाप्रमाणे या पोलीस स्टेशनला एक बाप माणूस म्हणून सांभाळलंय. प्रत्येकासोबत सरांनी तसं काम करून घेतलंय, प्रत्येकाकडून तसंच एका अधिकाऱ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांच्या बऱ्याच या गोष्टी आहेत, जसं की त्यांचं फिटनेस त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी त्यांनी एक वेगळा जिव्हाळा, प्रत्येक महिलेला प्रॉब्लेम त्यांनी स्वतःहून समजून घेतले. अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर CID कोल्हापूर येथे बदलून जात आहे. त्यांच्या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आणि आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या गर्दी जमली. एक पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांना निरोप समारंभ देण्यासाठी एवढे जमले ही यांच्या कामाचीच पावती आहे. कारण त्यांनी आतापर्यंत आपल्या सर्वांना कशा प्रकारे कणखरपणे सांगून आपल्याकडून सर्वांकडून चांगल्या कामं करून घेतलेले आहे. आणि कशा प्रकारे पोलीस स्टेशन चालवायचं असतं याचं नेतृत्व गुणाचं उत्तम उदाहरण आपल्या समोर त्यांनी हार्दिक बधाई देता हूँ DYSP बनाए जाने पर. और उल्लासनगर में जो उन्होंने 1 नंबर पुलिस स्टेशन के हद में जो शांतता कमेटी और सभी मजहब को लेकर के जो चले, जो बहुत ही शानदार और बेहतरीन तरीके से तो सभी समाज को समझा करके आपसी भाईचारा को लेकर के कभी भी विवाद नहीं होने दिया. उसके लिए अच्छा सहयोग मिला हमें. उल्लासनगर पुलिस स्टेशन का इतिहास रहा है कि कभी भी कोई भी समाज को विशेष रूप से ऐसा बढ़ावा नहीं देते, सभी को समान तरीके से लेकर के चलते हैं. DYSP बने हैं उनके लिए उनको धन्यवाद. और पूरे व्यापारियों की तरफ से, उल्लासनगर के सभी व्यापारियों की तरफ से, व्यापारी महामंडल की तरफ से मैं उनको धन्यवाद देता हूँ. और आगे का जो समय है उनका एकदम निरोगी रहे और इससे भी अच्छा कार्यकाल रहे. दूसरी बात, यहाँ पर सब साहब के स्टाफ ने जो बातें की, तो मुझे लगता है साहब ने यहाँ पर पुलिस स्टेशन नहीं चला, एक परिवार चलाया है. व्यापारियों के लिए पुलिस स्टेशन, गुनाहगारों के लिए पुलिस स्टेशन के हिसाब से काम किया, लेकिन अपने स्टाफ के लिए उन्होंने परिवार समझ के उसे काम किया है. और इतनी मदद सबसे शक्ति की है. मैं समझता हूँ आगे भी साहब का ऐसा ही कार्यकाल रहेगा. और सभी व्यापारियों को एक बार फिर मैं साहब का धन्यवाद करता हूँ और आगे भी ऐसे काम करते रहेंगे. त्यानंतर पर्सनल काही प्रॉब्लेम असतात ज्या आम्ही तर आपण सर्वजण 12 तास ड्युटी करतो. आम्ही ज्यावेळेस नाईट करून जात असं घरी जायचो
त्यावेळेस कधी असा फोन नाही आला की रॅशली कुठं रात्र असं चूक केलेली आहे. ते सांभाळून घ्यायचं जोपर्यंत 7-8 वाजत नाहीत, मग फोन यायचा की असं असं केलं होत असतो, येऊन ते काय असेल ते शॉर्ट आउट करतो. त्यानंतर काही पर्सनल प्रॉब्लेम पण होते, एक दोनदा आजारी वगैरे होते, तर साहेबांना एक फोन केला तर कोणीतरी म्हटले नाही की तुम्ही लिहिणं सांगून द्या, जरी जरूर होतील ते व्यवस्थित. प्रमोशन झाले त्याबद्दल त्यांची खूप अभिनंदन. ते आपल्याला आता म्हणजे आज ते साहेब हजर झाले तेव्हा मी प्रसूती रजेवर होती. मी माझ्या मैत्रिणीला सतत विचारायची की साहेबांचा स्वभाव कसा आहे, कारण मी गोपनीयतेबद्दल काम करत होती. मला असं वाटत होतं की पुढचे 3 वर्षाचा कार्यकाळ माझं मूल लहान असल्यामुळे मला ॲडजस्टमेंट होईल. तर येण्या जाण्याला कधी साहेबांनी विचारलं नाही की टायमिंगचं 10:30ला येते 11ला येते, म्हणजे कधी मलाच नाही कुठल्याच महिलेला कधी त्यांनी बंदी घातली नाही की एवढं उशिरा का येता लवकर जाता. की तेवढ्या बाबतीत त्यांनी खूप सांभाळून घेतलं सर्व महिलांना, मलाच नाही. मला वडील नाही, मी त्यांना एकदा सांगितलं सर माझे वडील मिसिंग आहेत. त्या दिवशी त्यांनी मला शब्द दिला की इथून पुढे कधीही तुला कुठलीही गरज भासली पहिला कॉल मला करायचा आणि कुठलीही अडचण आली तरी मला सांगायचं, कुठलीही पैशाची येऊ दे कुठलीही. त्याप्रमाणे त्यांची बदली आली. मी कविता आणि उतरणे त्यांना कॉन्फरन्स कॉल केला. त्यांना असं वाटलं की एवढ्या रात्री की या एकत्र कुठे भेटले आणि मला फोन केला. त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, एवढ्या रात्री कुठे बसलाय तुम्ही असे आहात. म्हटलं सर आम्ही असं मस्करीचा विषय झाला की सर आम्ही असं कधी बसत नाही, पण आम्हाला खूप म्हणजे वाईट वाटलं की तुमची बदली आली अचानक. त्यावेळेस आम्ही साहेबांना बोललो पण की तुम्हीच प्रयत्न केले एसीपी प्रमोशनसाठी, तुमची बदली होणार नव्हती तरी तुम्हीच प्रयत्न करून प्रमोशन घेतले. त्यावेळेस साहेबांनी सांगितलं माझं 1च वर्षाचा कालावधी राहिलेला आहे आणि ते योग्य पण आहे सर की बाबा 1 वर्ष बदली 1 वर्ष बाकी असताना एसीपी म्हणून रिटायर होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप आज सरांचा निरोप समारंभ आहे आणि निरोप समारंभ इन द सेन्स म्हणजे ते आपल्या इथून या कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जात आहे आज परत आहे आणि ते आपल्याशी मनाने जोडलेले आहेत. म्हणून ते आपल्याला कधी आवश्यक मार्गदर्शन करत राहतील. मी सरांना पहिल्यांदा भेटलो ज्यावेळी सरांनी चार्ज घेतला उल्हासनगर पोलीस स्टेशनचा आणि मी एसबीला उल्हासनगर पोलीस चार्ज घेतो. त्यावेळी सरांना इथं काही केबिनमध्ये येऊन भेटलो. सर असं असं आहे त्यानंतर सुद्धा त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला आणि आता मागे साधारणतः 1 महिन्यापासून पोलीस अधीक्षक न्यायाधीश विभाग कोल्हापूर सरांचं मला वाटलं होतं की इतक्या लवकर राहतील इथून. त्यांची इच्छा होती की गणेशाची स्थापना करून राहावी आणि मलाही वाटलं होतं की सरांनी गणेशाची स्थापना करावी आणि प्रवास होती. मला तर फक्त 1च महिन्याचा सरांचा सहवास लाभला आणि 1 महिन्यात मला बरंच काही शिकायला मिळालं. सरांकडून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इथे काही महत्त्वाचे गुन्हे घडले तर कसं फेस करायचं हे आम्ही कॉन्फिडेंटली मी मस्के साहेब दोघांनी आम्ही त्याबद्दल फेस केलेला आणि त्याबद्दल आपण आयोगाला वगैरे मार्गदर्शन करत आहोत. ठिकाणी मी आलो, ज्या दिवशी इथं आलो त्याच्या अगोदरच्या दिवशी सीपी साहेबांनी मला 15 ते 20 मिनिटं या इथल्या कामकाजाबद्दल माहिती दिली होती. स्वतः सीपी साहेब एक जवळजवळ इथं डीसीपी झोन म्हणून झोनला डीसीपी म्हणून काम केलं होतं आणि सीपी सरांसोबत जरी माझे काम झालेलं नव्हतं एकत्रित नोकरी तरी काही कारणांमुळे सीपी साहेबांसोबत माझी ओळख होती की माझे भाऊ ते एका ठिकाणी शिक्षक होते. सांगायची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आल्यानंतर उल्हासनगर म्हणजे ठाण्यात आल्यावर उल्हासनगर किंवा काय हे फक्त नाव ऐकून होतं, बाकी कुठलंच ठिकाण ऐकून नव्हतं आणि उल्हासनगरला काहीतरी जुगाडाच्या गोष्टी बनतात असे ऐकून होतं.
पण इथं जुगाड का होतं तर हे ज्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये इथल्या लोकांनी सुरुवात केली होती त्या परिस्थितीत त्यांना त्याच्यावरती मात करून पुढे यायचं होतं. आणि या सिंधी बांधवांकडून आपण हे शिकलं पाहिजे की आपल्यावरती किती मोठी संकट आली तर त्याच्यावरती आपण मात करून पुढे जाता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेस कम्फर्ट झोन असतो असं नाही. ज्यावेळेस पार्टिशन झालं त्यावेळेस त्यांना तिथलं होतं नव्हतं तेवढं त्या ठिकाणी शेती पैसा अडका हे सोडून या ठिकाणी यावं लागलं आणि तिथल्या परिस्थितीला अकोमोडेट असलेले लोक या ठिकाणी आले आणि इथं इथल्या परिस्थितीसोबत एकरूप झाले. ही जी परिस्थिती या सिंधी बांधवांवर आपण शिकता आली तर ज्या ज्यावेळेस आपल्या आयुष्यात संकट येतात अडचणी येतात त्यावेळेस आपल्याला एवढं जरी आठवण झाली उल्हासनगरची तर नक्कीच आपल्याला आपल्या समोरची संकट आणि अडचणी किरकोळ वाटतील. कारण जर समजा तुम्ही बाग मिल्खा बाग हा पिक्चर पाहिला असेल तर त्यामध्ये जे काही दाखवलेलं आहे रेल्वे चालू असते रेल्वेच्या याच्यामध्ये ते काही हत्याकांड चालू असतं सेम ती कंडिशन पार्टिशनच्या वेळेस झालेली होती. आणि अशा परिस्थितीतून इथं आल्यानंतर त्यांनी त्यांचं आयुष्य सर्वाइव्ह होण्यासाठी जे काही तडजोडी केले असतील जुगाड केले असेल किंवा कष्ट केले असतील आणि त्यामुळे ते आज इथं टिकून आहे. तसंच आपण काम करत असताना आपल्या आयुष्यात कम्फर्ट झोनच्या बाहेर यायला शिकलं पाहिजे. आपण जर कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही आलो जसं की आपलं लहान मुलं असतं त्या लहान मुलाला आपण काय पडल लागल वगैरे असं कम्फर्ट झोन मध्ये वाढवलेलं असतं आणि मग त्याच्यामुळे ते एक विशिष्ट वय झाल्यानंतरच मोठं होतं. त्याला तुम्ही 18 वर्ष वयपर्यंत मोठं होऊच देत नाही. तसंच जेव्हा तुमचं पीआय म्हणून तुम्हाला एक इथं कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असताना तुम्हाला भलेही मी कम्फर्ट झोन मध्ये वाढवलं असेल पण त्याचबरोबर तुम्हाला स्ट्रॉंग राहायला पण शिकवलंय. तुमचे पीआय आयर्नमॅन आहेत त्याचे जे सदस्य आहेत कुटुंबातले तेवढेच कणखर असले पाहिजे शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आणि कुठल्या संकटाला मात करत असताना. तर यासाठी कधीच कुठल्या गोष्टीसाठी खचायचं नाही. आता जसं की जन्म आहे तसा मृत्यू आहे नोकरी आहे म्हणजे बदली आहे त्यामुळे कुणी काही पूर्ण आयुष्यात असू शकत नाही. त्याच्यावर आपण ज्या आता ह्या जमान्यात मोबाईलचा जमाना आहे या जमान्यामध्ये आपण एकमेकाशी फोनच्या द्वारे संपर्कात राहू शकतो. आणखीन काही अडचण असेल तर त्या संपर्कात सगळ्यांनी सांगितलं की जे काही केलं त्या गोष्टी कुटुंब प्रमुख म्हणून केल्या. तुमची अडचण ती माझी अडचण. तुमच्या अडचणी जर सुटलेल्या असतील तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता. आणि हे ओळखून कोणाची ॲबिलिटी काय आहे आणि तो कसं काम करू शकतो चांगल्या प्रकारे हे ज्यावेळेस मी प्रत्येकाकडून जाणून घेतलं किंवा मी जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या ॲबिलिटीमध्ये जे काय आवश्यक त्या गोष्टी टाकण्याची गरज आहे ते टाकून त्यांच्याकडून काम करून घेतलं. कारण असं कोणीच नसतं की ते टाकावं. प्रत्येक जणांना काही ना काही चांगल्या गोष्टी असतात आणि ते चांगल्या गोष्टी ओळखता आल्या तर आपल्याला निश्चित त्याची ॲबिलिटी समजली तर त्याचं जे काही काम आहे कर्तृत्व आहे ते नक्कीच वाढवता येतं. मग तो भला आमचा सुतार असेल किंवा तो राम सुकटे असेल तर ठीक आहे त्यांच्या ठीक आहे बौद्धिक पातळी त्यांची काय मानसिकता असेल त्याच्यामध्ये काय करायचंय ते आपण बदल करता आला पाहिजे. म्हणजे जसं आई वडील किंवा कुंभार हे त्याची मुलं घडवतात कुंभार पुढे जात राहतो. भविष्यकाळात कधी तुम्हाला कुठली अडचण आली निश्चित मला फोन करा. माझ्या लेवलला मी ती तुमची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी बऱ्याच जणांनी सांगितलं की साहेबांनी माझ्यासाठी यासाठी फोन केला त्यासाठी फोन केला. मी काही खूप मोठी गोष्ट केलेली नाही. मी फक्त फोन लावून त्या ठिकाणी बोललेलो आहे. त्यासाठी काही माझ्या कुठल्या खिशाला तोशेच लागलेले नाही. राहिला प्रश्न की तुम्ही ज्या चांगली कामं करायचा त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॉफी वगैरे दिल्या जायच्या तर याच्या माध्यमातून कुठल्या तरी तुमच्या चांगल्या कामाला प्रेरणा देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेलेला आहे. पण आज या ठिकाणी काम केल्यानंतर एवढी जी कुटुंबातली सदस्य आहेत माझ्यासाठी इतकं मागच्या 1 तासापासून उभे आहेत. कुणी रडतंय कुणी मनातल्या मनात त्याच्या भावना हे करतंय. तर मला असं नक्की वाटतंय की मी या ठिकाणी काहीतरी मिळवलंय आणि मिळून जात असताना मी एकटाच जात नाही तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत राहत. पुढच्या 1-2 महिन्यांनी मी मुलासोबत आर्मीसाठी चाललेलो आहे. परवा प्रकाश कुठे गेला आज माहित नाही. प्रकाश म्हणला की साहेब तुमच्या पायाचं माप किती आहे. त्यांनी विचारलं माप किती आहे काय शूज वगैरे घेतो काय म्हटलं म्हणजे असं माझ्या मनात आठवलं. नाही म्हणे साहेब तुम्हाला काहीतरी असं आम्हाला गिफ्ट द्यायचं. म्हणजे लक्षात आलं की यांचं काहीतरी चालू आहे. ठीक आहे नको नाराज करायला. मग ते मी आता ज्यावेळेस माझ्या इव्हेंटला जाईल त्यावेळेस तुम्ही एकटा नसणार माझ्यासोबत ही सगळी टीम असणार.
मग ते आयर्नमॅन इव्हेंट करताना अख्खी टीम माझ्यासोबत आहे असं समजून जस मी पूर्ण करेन. मी तर करणारच आहे, पण मुलगा पण त्याच करणार आहे आणि माझ्या टीमने पण ते केले असं मी समजेन. पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. दो पल की थी ये दिलों की दास्तां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. के थी कोई उजली किरण, तुम थे या कोई कली मुस्काई थी. तुम थे या सपनों का था सावन, तुम थे के खुशियों की घटा छाई थी. तुम थे के था कोई फूल खिला, तुम थे या मिला था मुझे नया जहां. दो पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. दो पल की थी ये दिलों की दास्तां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. खुशबू हवाओं में थी, तुम थे या रंग सारी दिशाओं में थे. तुम थे या रोशनी राहों में थी, तुम थे या गीत गूंजे फिजाओं में थे. तुम थे मिले या मिली थी मंजिलें, तुम थे के था जादू भरा कोई समा. दो पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. दो पल की थी ये दिलों की दास्तां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. पल रुका ख्वाबों का कारवां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. दो पल की थी ये दिलों की दास्तां और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ. और फिर चल दिए तुम कहाँ हम कहाँ.
थे कि थी कोई उजली किरण, तुम थे या कोई कली मुस्काई थी।